मित्र हो, नमस्कार. वाचन योगच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत. साधारणपणे 100 वर्षांपूर्वी फ्रान्स मधल्या एका तरुणाला सायकल चोरीच्या खोट्या आरोपामध्ये अटक होते. त्याच्यावर खटला चालतो आणि त्याला सायकल चोरीबद्दल चक्क जन्मठेपेची शिक्षा होते. आणि ही जन्मठेप भोगण्यासाठी त्याला फ्रान्स पासून लांब असलेल्या समुद्रातील एका बेटावर पाठवण्यात येतं. आपली खरं तर काहीही चूक नाही. आपल्याला खोट्या आरोपामध्ये, खोट्या साक्षी पुराव्यांच्या आधारे या खटल्यामध्ये गोवण्यात आलेलं आहे आणि आपल्याला शिक्षा झालेली आहे. आणि आता याच्यातून आपल्याला मरेपर्यंत सुटका नाही हे मनोमन जाणवल्यानंतर याच्यातून आता आपण कसंही करून सुटलंच पाहिजे हा निग्रह मनाशी बांधून प्रयत्न करणाऱ्या हेनरी शॅरियर याची ही चरित्र कथा आहे. स्वतः हेनरी शॅरियरनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि पुस्तकाचं नाव आहे पॅपिलॉन. हेनरी शॅरियरचं टोपण नाव पॅपिलॉन. पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. जसं फुलपाखरू इकडून तिकडे उडत असतं तशाच पद्धतीनं फ्रान्स मधल्या बेटावर, ज्या बेटांवर जन्मठेपेचे कैदी पाठवले जातात आणि तिथून निसटणं म्हणजे फक्त मृत्यू हाच एक मार्ग आहे असा समज आहे, त्या बेटांवरून फुलपाखरासारखं निसटू पाहणाऱ्या पॅपिलॉनचं हे आत्मचरित्र आहे. 100 वर्षांपूर्वी फ्रान्स मधले तुरुंग, त्या तुरुंगातील व्यवस्था, त्या तुरुंगामधील अंतर्गत राजकारण, अंतर्गत व्यवस्थापन, तिथे असणारे कैदी, त्या कैद्यांमधले विविध प्रकारचे संबंध, उच्च पदस्थ अधिकारी, त्या उच्च पदस्थ अधिकारी आणि कैदी यांचे संबंध, या सगळ्याचा छानपैकी दर्शन आपल्याला या पुस्तकामध्ये होतं. हेनरी शॅरियरनं 2 ते 3 वेळा सुटकेचा अयशस्वी प्रयत्न केला, पण शेवटी तो आपली सुटका करून घेण्यात यशस्वी झाला, कारण त्याचं आत्मबल आणि शारीरिक बळ. खरं तर कुठलाही सर्वसामान्य माणूस या सगळ्या तुरुंगातील व्यवस्थेला कंटाळून आत्महत्येचा विचार करू शकतो, परंतु कितीही प्रकारची संकट आली, कितीही लोकांनी नाउमेद करण्याचा प्रयत्न केला, तरी सकारात्मक विचार करून माझ्या पुढचं ध्येय हे इथून सुटणं हेच आहे हा विचार करून त्या दृष्टीनं अत्यंत बुद्धिवादी पद्धतीनं पावलं टाकणं, कुठल्याही संकटाला न घाबरणं आणि अत्यंत शूरपणानं या सगळ्या संकटातून बाहेर पडणं, ही सगळी आत्मकथा सांगतोय पॅपिलॉन म्हणजेच हेनरी शॅरियर. याचा मराठी अनुवाद केलेला आहे रवींद्र गुर्जर यांनी. अत्यंत छान साध्या सोप्या मराठीमध्ये आपल्याला फ्रान्स मधल्या तुरुंगामधलं चित्र रवींद्र गुर्जर आपल्या पुढे जसंच्या तसं उभं करतात. खरं तर जे लोक नकारात्मक विचार करतात, आता सगळं संपलेलं आहे, अशा लोकांसाठी ही कादंबरी म्हणजे नक्कीच एक आशेचा किरण आहे. आणि म्हणून नक्की वाचा पॅपिलॉन. लेखक हेनरी शॅरियर, मराठी अनुवाद रवींद्र गुर्जर. आणि हो, पुस्तक विकत घेऊन वाचा. धन्यवाद.